हॅलो 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 हॅलो. आवाज सगळ्यांना प्रॉपरली आहे? ऍक्च्युअली मी हो सेटिंग सर. नाही केली आहे. येस सर. ठीक आहे. ठीक आहे, बघा स्टार्ट करते आपण अभि. बघूया बेसिकली. आता मला एक सांगा की हाफ एन आवर मध्ये तुम्हाला सोडून पण देतो मी, काही इश्यू नाही राहणार. आणि उद्यापासून मी एकदा सरांशी बोलून जे काही तुमचे पॉईंट्स आहेत ते मी सरांना सांगतोय आणि डेफिनेटली तुमच्याच फेवरमध्ये त्याचं कन्फ्युजन निघेल. ठीक आहे, चालेल? हॅपी? यस सर. ओके, चलो. अभी देखो, मुझे एक चीज बताओ कि क्या लिखा है. अंडरस्टैंडिंग द इंट्रोडक्शन टू द रोबोटिक्स एंड द बेसिक बिल्डिंग ऑफ द रोबोट इन ऑर्डिनो. बेसिक्स ऑफ बिल्डिंग रोबोट्स इन ऑर्डिनो. आता इन ऑर्डिनो म्हणजे ऑर्डिनोच्या मदतीने. त्यानंतर जर ही जर असेल एखादी स्लाइड, जर तुम्हाला जर पाहिजे असेल ही स्लाइड कॉलेजमध्ये प्रेझेंट करण्यासाठी, तर इथे मी तुमच्यासाठी स्लाइड्स म्हणजे तुम्ही जर मला मागून घ्याल, मी तुम्हाला इथे तुमचं नाव जर प्रेझेंट केलं तर रिप्रेझेंटेड बाय तुमचं नाव इथे टाकून द्या, झाली तुमची स्लाइड. येतं लक्षात? ओके. येस सर. हां. नंतर बघा, अंडरस्टँड काय करणार आहे आपण, इंट्रोडक्शन काय करणार, इंट्रोडक्शन घेणार आहे आपण रोबोटिक्सचं काय असतं. नंतर बेसिक्स बिल्डिंग काय असते रोबोटिक्सचे. जसं आपण लास्ट सेशनमध्ये बघितलं की एखादा प्रोजेक्ट डिझाइन करायचा, जसं ओएलईडी आय थिंक सो ओएलईडी डिस्प्लेवरती आपल्याला एक प्रोजेक्ट डिझाइन करायचा होता, ज्याच्यामध्ये मी विचारलं की तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींची रिक्वायरमेंट लागेल. मे बी सर्वोच्या सेशनमध्ये झालेल्या गोष्ट आहे ती. ठीक आहे, त्यामध्ये आपण बघितलं होतं की आपलं सर्व लागेल सर, ऑर्डिनो लागेल, त्यानंतर जे काही एक्स्ट्रा सेन्सर असतील ते लागेल सर, त्यानंतर कनेक्शन वायर, बिल्डिंग, ब्रेडबोर्ड्स, वायर्स, या गोष्टी. ठीक आहे, तसंच आता बघणार आहे आपण बेसिकली की रोबोटिक्स म्हणजे काय की इथे एक चाक असतो, इथे एक चाक असतो, त्याला इथे असे काहीतरी त्याची बॉडी असते, त्यानंतर इथे एक चाक असते, इथे चाक असते, म्हणजे आपली कार असते फॉर एक्झाम्पल. त्यानंतर सर 3 व्हील रोबोट असतात, एक असा असतो, एक असा असतो सर. इनडायरेक्टली सांगायचं झालं तर ऑटोची बॉडी. ठीक आहे, त्यानंतर सर याच्याच वरती बेस्ड असतात सर कुठले सर, असे सर्क्युलर बेस्ड असतात, 2 व्हील ड्राईव्ह असतात, 2 चाकं असतात, ज्याच्या 2 चाकाच्या वरती ते बॅलन्स करत चालत असतात, बॅलन्सिंग रोबोट झाले, खूप काही गोष्टी. ठीक आहे, त्यानंतरचा पार्ट आहे इथे इंट्रोडक्शन टू दी रोबोटिक्स. आता इंट्रोडक्शन काय करणार आहे आपण, इथे रोबोटिक्स बघणार आहे. रोबोटिक्स म्हणजे काय, जसं इथे स्लाइडवरती दाखवलाय ना, हा एक रोबोट आहे. आता मला कोणी सांगू शकेल का हा रोबोट कुठला असेल, त्याच्या नावावरून, सॉरी त्याच्या कॉन्फिगरेशनवरून? चलो बताओ. याच्यामध्ये 2 फीचर्स असतील. एक, हां, व्हेरी गुड. कोणी माहिती सुरू केलंय सांगा. आदित्य. रडारसाठी. रडारसाठी. ओके, बरोबर आहे तुझा. रडारसाठी पण त्याला बनवू शकतो आपण. सेकंड, सर लाईन फॉलोइंग. लाइन फॉलोइंग. करेक्ट वेदांत, तू म्हटलं ना, तू बंदा बहुत तेज है, आजा तू, सच में कभी भी आजा. मैं देखो नॉन, क्या बोलते उसको, जो प्रोसेस होते हैं ना, क्या बोलते उसको, आई थिंक, हाँ, इंटरव्यू एंड ऑल, वो चीजें ना करते मैं डायरेक्टली तुझे हायरिंग कर लूंगा. सच बोल रहा हूँ. ठीक आहे, बघा, लाईन फॉलोइंग आहे. लाईन फॉलोइंग मला सांग, वेदांत, तू कशावरून म्हटलं, कळू दे बाकीच्यांना जरा. सर ते 2 सेन्सर लागले. हे 2 सेन्सर लागले, बरोबर. याच्यामध्ये काहीतरी ब्लॅक पट्टी राहील, बरोबर, किंवा इकडे ब्लॅक आणि इकडे ब्लॅक राहील आणि मधामध्ये व्हाईट राहील, त्याला तो फॉलो करत चालेल. त्यानंतरचा हा आहे, सॉरी कुठे गेला या, हा, नंतरचा हा आहे अल्ट्रासाउंड सेन्सर, ज्याच्या मदतीने, जसं त्यांनी म्हटलं, रडार. रडार इन द सेन्स की रडारच्या मदतीने आपण रडार बनवू शकतो. आणि सेकंड चीज म्हणजे का त्यांना ऑब्स्टॅकल अवॉइडन्स रोबोट बनवू शकतो. रडारचाच यूज केला जातो ऑब्स्टॅकलमध्ये. त्याच्यामध्ये काय राहणार की समजा इथे आता मी असं आहे की इथे साक्षी उभी आहे. ठीक आहे, एस, हां, एस एक, ठीक आहे, साक्षी इथे उभी आहे आणि इथे कोणीच उभी नाही या साईडला. आणि साक्षी काय करते, साक्षीला हा रोबोट गायब करायचा, चोरायचा आहे. आणि रोबोट असा आहे की ऑटोनॉमस रोबोट आहे. ती काय म्हणते, चला माझ्या मेजर प्रोजेक्टची सोय लागली. ही काय करेल, सर येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. ही रोबोट लाईन फॉलो फॉलो करत 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 इकडे जाईल. बट जसा या रडारमध्ये जशी साक्षी येईल किंवा कुठलाही ह्युमन बिंग येईल, कुठला असा ऑब्स्टॅकल येईल ना, तर हा रडार काय करेल, त्याला डिटेक्ट करून घेईल. आणि जसा डिटेक्ट केला की तो काय करेल, त्याचा पाथ चेंज करून घेईल. येते लक्षात? म्हणजे काय की ऑब्स्टॅकल अवॉइडन्स म्हणजे काय, त्याचं ऑब्स्टॅकल अवॉइडन्स मध्येच त्याचं नाव आहे की ऑब्स्टॅकल जो असतो त्याला अवॉइड करत तो चालतो. येते लक्षात? हा ऑब्स्टॅकल अवॉइडन्स प्लस लाईन फॉलोइंग रोबोट आहे. म्हणजे आता ज्याच्यावरती एवढे सेन्सर्स लागले त्याच्या मदतीने आपण सांगू शकतो. बरं, त्यानंतर एखादा अजून सेन्सर जर मी याच्यावरती ऍड ऑन केला तर झालं, त्याचं कॉन्फिगरेशन चेंज, त्याचं प्रोजेक्ट चेंज.
त्याचे जे नाव राहणार, त्याचे ऑब्जेक्टिव्ह राहणार, त्याचे फ्युचर स्कोप राहणार चेंज. त्यानंतर याचे हा जो व्हील्स आहे हा बेसिकली 3 व्हील्स रोबोट आहे, ज्याच्यामध्ये 2 असे व्हील्स असतात आणि एक कास्टर व्हील असते. कास्टर व्हील सगळ्यांना माहित आहे, मेटलचा असतो. त्याला असा आपला व्हीलचेअर असतं ना, व्हीलचेअर, व्हीलचेअरला खाली व्हील्स असतात. चलो येस और नो बताओ, सबको पता है? येस सर. हा, सगळ्यांना माहिती आहे ना व्हीलचेअर. व्हीलचेअरच्या खाली जे व्हील्स असतात ना, बेसिकली तसा व्हील असतो. मी दाखवेल तुम्हाला लास्ट सेशन म्हणजे याच सेशनमध्ये थोडा एंड मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार, इंट्रोडक्शन काय करणार, रोबोटिक्स इज अन इंटर डिसिप्लिनरी फील्ड इन्व्हॉल्विंग डिझाईन, कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन रोबोट. आता बघा, आता काय म्हणतात, इंटर डिसिप्लिनरी फील्ड इनोव्हॉल्विंग डिझाईन. हे काय असते, ही प्रत्येकाची एक वेगळी वेगळी डिझाईन असू शकते. आता जसा मी हा रोबोट बनवलाय, आता मला काय करायचं की माझं असं पॉईंट ऑफ व्ह्यू होता की हा त्याचा लाईन फॉलो करत तो इकडून चालेल, म्हणजे हा जो साईड राहणार त्याचा फ्रंट राहणार. आता काय म्हणते वेदांत, वेदांत म्हणते सर नाही, हम तो कुछ हटके करेंगे. तो हा काय म्हणतो, हे जे सेन्सर राहणार तो इकडल्या साईडला लावणार. डायरेक्शन चेंज झाली म्हणजे लाईन फॉलोइंग कुठून करेल, त्या साईडला, म्हणजे त्याचा फ्रंट साईड कुठली हे झाली. म्हणजे काय की डायरेक्टली सांगायचं झालं की तुम्ही तुमच्या मदतीने कुठल्याही तुमच्या ऍज पर युअर कन्व्हिनियन्स, ऍज पर युअर नॉलेज, ऍज पर युअर काय म्हणतात त्याला, डिझायनिंगची आयडिया, तुम्ही जो प्रोजेक्ट आहे तुमच्या ऍज पर कन्व्हेन्शन तुम्ही डिझाईन करू शकता. त्यानंतर काय, फील्ड ऑफ इन्व्हॉल्विंग डिझाईन. त्यानंतर कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन म्हणजेच काय, आता जसे इथं कंपोनंट्स लागले, कंपोनंट्स लागल्यानंतर तर बेसिकली काय असतं की कंपोनंट ठीक आहे लागून जाईल, बट कंपोनंट लागल्यानंतरचं काय की इथे तुम्हाला कनेक्ट कसे करायचे. आता इथे तुम्हाला काहीतरी इथून असे वायर घ्यावं लागेल, ती इथे जाईल. त्यानंतर इथे काहीतरी ऑर्डिनो, हा ऑर्डिनोचं आहे, ऑर्डिनोची शील्ड लागली आहे, त्या शील्डवरून काहीतरी इथे वायर येतील. त्यानंतर अल्ट्रासोनिकची काहीतरी वायर जाईल, आय आर सेन्सरचे काहीतरी वायर जाईल, म्हणजे लाईन फॉलोइंग वाले त्यांचे काहीतरी वायर जातील, त्याला कनेक्ट होते, त्यामध्ये प्रोग्राम जाईल. त्या गोष्टी म्हणजे कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे अजून आपण घर बांधणं चालू आहे, तर सर हमारे यहाँ पे कन्स्ट्रक्शन चल रहा है. ठीक आहे, त्याच गोष्टी. त्यानंतर कन्स्ट्रक्शन रोबोटमध्ये पण तोच वर्ड आणि सेम वर्किंग. नंतर ऑपरेशन ऑफ रोबोट. ऑपरेशन ऑफ रोबोट म्हणजे काय की तुमचा रोबोट कसा टास्क करेल. आता जसा मी आहे, माझा लाईन फॉलोइंग रोबोट आहे, प्लस ऑब्स्टॅकल रोबोट आहे. साक्षी काय म्हणते, सर मला फक्त लाईन फॉलोइंग रोबोट पाहिजे. ठीक आहे, तिला काय पाहिजे, फक्त लाईन फॉलोइंग रोबोट. मग काय की वरचा सेन्सर एक्स्ट्रा आहे, जे सेन्सर लागले ते रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर मग इकडे आदित्य येतो. आदित्य म्हणतो सर मला तर काही नाही, मला असं एक टॉय पाहिजे की ज्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल अवॉइड झाला पाहिजे. तो म्हणतो की जशी श्रेया दिसला का तो रोबोट पलटला पाहिजे. ठीक आहे, आदित्यचं असं म्हणणं आहे. ठीक आहे, सेम करू शकतो तो. त्यानंतर मग असा एक थर्ड पर्सन येतो, फॉर एक्झाम्पल हा, मग इथे श्रेयाचं आणि आदित्यचं लाईक काय म्हणतात, त्यांचे भांडण झाले. मग काय म्हणते की श्रेया असा रोबोट डिझाईन करते की बेसिकली श्रेया म्हणते की मला सर असा रोबोट डिझाईन करून पाहिजे. ठीक आहे, आदित्य जिथे दिसला त्याच्या मागे मागे जाऊन त्या रोबोटनी त्याला असे काय म्हणतात ऍक्सिडेंट केला पाहिजे, स्वतःचे ठोकर मारले पाहिजे. समजा आदित्य आहे, त्यांनी असं ठोकर मारली पाहिजे, असं जाऊन त्याला ठोकर मारली पाहिजे. आणि आदित्य जिथे पण जाईल, इकडे 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 असं, इथे गर्ल हॉस्टेल आहे, इकडे गर्ल हॉस्टेल आहे, त्यानंतर इथे चहाची टपरी आहे, त्यानंतर इथे दुसरं हॉस्टेल आहे. आदित्य असा 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 फिरत त्याच्यानंतर इथे त्याच्या रूमवरती जातो. ठीक आहे, आता सरळ नाही चाल पाहिजे का इथून असं. का रे आदित्य, होय आदित्य, बरोबर नाही नाही बरोबर आहे का रे, सांगा. हे असं असं फिरून जाणं बरोबर आहे का, हॉस्टेल बघत बघत. हॅलो, हॅलो, नाही नाही सर. नाही ना, बॅड मॅनर्स, बॅड मॅनर्स आदित्य. ठीक आहे, बघा. त्यानंतरचा सीन असा आहे की मग काय म्हणते, श्रेयाने असा प्रोजेक्ट डिझाईन केला की आदित्य दिसल्याबरोबर त्याला ठोकर मारला पाहिजे. ठीक आहे, डेफिनेटली करू शकतो. पण सर त्याच्यामध्ये काय राहणार की इथे जिथे हा सेन्सर लागलाय सर, तिथे मी काय करेल सर, तिथे इमेज प्रोसेसिंग करेल. इमेज प्रोसेसिंग केल्यासाठी मला कुठलं मॉड्यूल वापरावं लागेल श्रेया, ज्याच्यामध्ये कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे, असा कुठला आहे मॉड्यूल श्रेया, किंवा त्याच्यानंतर कुठले पण सांगा, कॅम मॉड्यूल आहे जो. सानिया, ऑलरेडी आपल्या 2 सेशन आधी झालेल्या गोष्टी आहे. हॅलो, सगळ्यांना आवाज येत आहे. श्रेया, तुला मला एक सांग, तुला प्रोजेक्ट डिझाईन करायचा आहे ना हा, येस और नो. माईक सुरू करायला काही लागत नाही. हा, नाही कळत आहे विचारा. ठीक आहे, सानिया. हा, सानिया,
तुझा आवाज नाही येत. सानिया मला सांग, कुठल्या गोष्टी आपण यूज करूया इमेज प्रोसेसिंगसाठी? कुठला तरी कॅमेरा कुठला तरी कॅमेरा वापरावा लागेल ना सर. मग त्यासाठी आमच्याकडे सर बजेट नाही आहे. मग आम्ही काय करायचं सर, ESP32 कॅम मॉड्यूल वापरून घेऊ. त्याच्यामध्ये इनबिल्ट कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये सर्व्हर आहे, सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर क्लाउडची पण आपण इंटरफेस करू शकतो सर. ठीक आहे. मग श्रेया काय म्हणते, इथे आपण इंटरफेस करूया सर आपण ESP32 कॅम मॉड्यूलचा, ज्याच्यामध्ये इथे कॅमेरा आहे, तो आदित्यला ट्रॅक करत राहील. जिथे आदित्य दिसला तिथे त्याला तिथे त्याला तो ठोकर मारत राहील. येतं लक्षात? या गोष्टी आहे की बेसिकली तुम्ही अशा डिझाईन करू शकता ऍज पर युअर कनेक्शन आणि तुमचे जे व्हिजन आहे, व्हिजनच्या नुसार तुम्ही तुमचे प्रोजेक्ट डिझाईन करू शकता. त्यानंतर जे दुसरं आहे की याच्यानंतरचं आहे की पॉईंट्स ऑफ दी रोबोट्स. आता रोबोटचे की पॉईंट्स कुठले असतात? रोबोट्समध्ये बेसिकली जे मोस्टली यूज केले जातात ते असतात, एक असतात सेन्सर्स. त्यानंतर गॅदर द इन्फॉर्मेशन फ्रॉम द इन्व्हायरमेंट. आता सेन्सर्स त्याच्यामध्ये जसं याच्यामध्ये सेन्सर्स कोणते लागले, अल्ट्रासोनिक सेन्सर आणि नंतर हे लाईन फॉलोइंग वाले IR सेन्सर. तर ते काय करतात की गॅदर करतात इन्फॉर्मेशन फ्रॉम द इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटमधून जे इन्फॉर्मेशन घेण्याचे काम करतात ते करतात. त्यानंतर ऍक्च्युएटर एक वर्ड असतो, ज्याच्यामध्ये काय केलं जाते, ऍक्च्युएटरमध्ये काय मूव्ह अँड कंट्रोल दी रोबोट. आता मला एक सांगा, मूव्ह अँड कंट्रोल रोबोट म्हणजे ऍक्च्युएटर म्हणजे काय असेल? याच्यामध्ये आपण या ही जी शिल्ड राहते त्या शिल्डला आपण ऍक्च्युएटर म्हणू शकतो, कारण इथेच दिलेलं आहे की हे काय म्हणतात, डेफिनेशन आहे बेसिकली मूव्ह टू अँड कंट्रोल दी रोबोट्स. म्हणजे याच्यामध्ये आलं तुमची शिल्ड आली, त्याच्यानंतर तुमच्या रोबोट्सच्या बॅटरीज आल्या, त्यानंतर त्याचे मोटर्स आले, त्या गोष्टी ऍक्च्युएटरमध्ये आल्या. नंतर कंट्रोलर. कंट्रोल म्हणजे काय? कंट्रोल म्हणजे आपला हा ऑर्डिनो, हा खाली लागलेला हा ऑर्डिनो युनो आहे, करेक्ट. त्या गोष्टी याच्यामध्ये बेसिकली काय काय, टू प्रोसेस द इन्फॉर्मेशन अँड मेक द डिसिजन. सेन्सरचा डेटा आला कंट्रोलरला, कंट्रोलरने डेटा काय केला, प्रोसेस केला, प्रोसेस केल्यानंतर तो डेटा कुठे गेला, ऍक्च्युएटरला. ऍक्च्युएटर काय करायचं की ऍक्च्युएटर या सेन्सरच्या डेटावरती मायक्रो कंट्रोलर काम करेल. मायक्रो कंट्रोलरनी काम केल्यानंतर मायक्रो कंट्रोलर ठरवेल की लेफ्ट जायचं, राईट जायचं, आदित्य दिसला की नाही दिसला. या गोष्टीसाठी सुद्धा आपण या सेन्सरचा आणि मायक्रो कंट्रोलरचा मोस्ट त्याचा हाय काय म्हणतात त्याला, हायर प्रिफरन्स वाला त्याचा रोल राहणार. ठीक आहे. त्यानंतरचा पार्ट आहे बेसिकली की इंट्रोडक्शन टू ऑर्डिनो. आता ही स्लाइड लास्ट टाइमच्या सेशनमध्ये कोणतरी होतं ज्यांना सिम्पल ऑर्डिनोची डेफिनेशन नव्हती. ठीक आहे. त्याच्यामुळे मी स्पेशली टाकली ती स्लाइड की बघा, परत वाचा येत नसेल तर. ठीक आहे. बघा काय आहे, Arduino is an open source electronic platform based on the easy to use hardware and software. It is used to building a digital device interactive projects. Interactive projects म्हणजे बिल्डिंग डिजिटल बेस. जर एखादा कुठला आपला डिव्हाइस बनवायचा असेल तो इंटरॅक्टिव्ह ऑब्जेक्ट वरती आहे, तर तो आपण ऑर्डिनोच्या मदतीने बनवू शकतो. ऑर्डिनो इज अन ओपन सोर्स प्लॅटफॉर्म. त्याच्यामध्ये तुम्हाला जे बनवायचं आहे ते बनवू शकता. फक्त इथे प्रोग्राम टाका आणि त्याला जसं पाहिजे तसं काम करून घ्या. त्यानंतर काय, बेसिक कंपोनंट्स ऑफ अन ऑर्डिनो रोबोट्स. आता रोबोट्समध्ये काय असतं की आता जसं इथे बघितलं ना आपण, तोच आहे. आता हा रोबोट्स होता, हा रोबोट्स वेगळा होता. आपण याच्यामध्ये इंट्रोडक्शन बघितलं बेसिकली की रोबोट्स कसे काम करतात. आता आपण बघणार आहे की रोबोट्समध्ये कुठले कुठले कंपोनंट असतात. रोबोट्समध्ये जसं आपण मोस्टली जे एम्बेडेड आहे त्याच्यामुळे आपण मोस्टली फोकस कशावरती करताय, मोस्टली आपला फोकस जो आहे तो आहे ऑर्डिनोवरती. त्याच्यामुळे आपण इथे लिहिलं आहे की ऑर्डिनो बोर्डचा यूज करू शकता. तुम्हाला जर पाहिजे असेल तर एम्बेडेडमध्येच ESPचे मॉड्यूल्स येतात. ESPच्या मदतीने सुद्धा तुम्ही रोबोट्स डिझाईन करू शकता. फक्त त्याच्या जे शिल्ड असतात त्या इझिली अवेलेबल नसतात मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला L29 A10 म्हणजे ही जी शिल्ड आहे ना, ही वाली शील्ड तुम्हाला यूज करावं लागेल. ही तुम्हाला शील्ड यूज नाही करता येत. त्याच्यामध्ये काही त्याचे ड्रॉबॅक्स आहेत, त्या गोष्टी आहेत थोड्या, ते बघावं लागेल. त्यानंतरचा सीन आहे की मोटर्स अँड ड्रायव्हर्स. जसं याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये या मोटर्स, ही जी व्हील्स लागले असतात हे मोटरला लागलेले असतात. मग याच्यामध्ये सर एक मोटर लागेल, त्याच्यानंतर ही व्हील्स लागेल, त्यानंतर त्याच्या ड्राईव्ह करण्यासाठी काहीतरी एक ड्रायव्हर मॉड्यूल लागेल सर. बरोबर आहे ना? एखादा रोबोट ड्राईव्ह करायचं तर नॉर्मल आपला ऑर्डिनो 5 व्होल्टच बाहेर देतो, पण आपल्याला बाहेर किती पाहिजे असते, 12 व्होल्ट पाहिजे असते. तर मग ते 5 व्होल्ट मधून 12 व्होल्ट कन्वर्ट करण्यासाठी त्यानंतर तो कसा आपण त्या मोटरला 12 व्होल्ट देऊ शकतो, या प्रोसेसला आपण एक ड्रायव्हर मॉड्यूल त्याच्यामध्ये इन्सर्ट केला जाते इन बिटवीन ऑर्डिनो अँड याच्या, ज्याच्यामध्ये हा ड्रायव्हर मॉड्यूल आहे L29 A10 हा मोटर ड्रायव्हर. आपण याच्याबद्दल ऑलरेडी स्टडी केलेला आहे. बरोबर, त्या गोष्टी आहे. त्यानंतरचा पार्ट आहे बेसिकली मोटर झाला, ड्रायव्हर, त्यानंतर सेन्सर. ज्या गोष्टी इथे आहे जशा इथे सुद्धा हा सुद्धा एक लाईन फॉलोइंग रोबोट आहे. बस फक्त याच्यामध्ये असं आहे की लाईन फॉलोइंग आहे आणि त्याच्यानंतर मोशन डिटेक्ट करत आहे. जसं याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये लाईन फॉलोइंग आणि ऑब्स्टॅकल अवॉइडन्स होतं. याच्यामध्ये काय की एक लाईन फॉलोइंग प्लस ऑब्स्टॅकल अवॉइडन्स नाही, याच्यामध्ये आहे की मोशन डिटेक्शन वाला रोबोट आहे. नंतर काय, याच्यामध्ये एक पॉवर सप्लाय सर यूज होणार आहे. पॉवर सप्लाय बेसिकली आहे, बरोबर आहे ना? जर तुम्हाला जेवणच नाही आलं तुम्ही कॉलेजमध्ये जाऊ शकणार का? नाही जाऊ शकणार. तुम्हाला कुठे पण कुठल्या पण गोष्टी करायची तुम्हाला एनर्जी लागेल ना, आणि रोबोटची एनर्जी म्हणजे त्याचा पॉवर सप्लाय.
त्यानंतर त्याची चेचिस म्हणजे काय तर ही प्लास्टिकची बॉडी. याच्यामध्ये दोन टाईप्स असतात बेसिकली मार्केट्समध्ये. दोन टाईप्स असतात. एक असतात मेटॅलिक चेचिस आणि एक असतात प्लास्टिकची चेचिस. ही जी मॉड्यूल आहे ही असते प्लास्टिकची चेचिस. बट सांगायचं असं झालं तर त्याच्यामध्ये एक असते ॲक्रेलिकची चेचिस. बट त्या ॲक्रेलिकची चेचिसची मार्केटच्या तुम्हाला कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती मिळणार नाही. कुठल्याहीच त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्लॅस्टिक मिळेल आणि ॲक्रेलिकची कटिंग तुम्हाला करून घ्यावं लागतं, जे फक्त आणि फक्त आमच्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ॲज पर युअर कन्व्हेन्शन तुमच्या प्रोजेक्टच्या डिझाईननुसार तुम्हाला जी ॲक्रेलिकची कटिंगचे जे चॅसेस असतात ते तुम्हाला मिळून जाऊ शकतं जर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट कराल तर. ठीक आहे. त्यानंतर झाला तो सीन. त्याच्यानंतरचा सीन आहे की इथे बघा बिल्डिंग अ सिम्पल रोबोट. आता काय ती तुम्ही एक रोबोट डिझाईन करायचा आहे बरोबर. तोच रोबोट आता हाच रोबोट घेतला. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं जसं लाईन फॉलोइंग आहे, 2 सेन्सर आहे, त्यानंतर PR सेन्सर आहे, त्याच्यामध्ये मोशन डिटेक्ट होईल. नंतर हे ब्रेडबोर्ड आहे ज्याच्यामध्ये कनेक्शन्स होत आहे, त्यानंतर ऑर्डिनो आहे, त्यानंतर ही मोटर आहे, सॉरी ही बॅटरी आहे. येत्या लक्षात सगळ्यांना, ज्यांना ज्यांना लक्षात प्लीज रेज युअर हँड. फास्ट होत आहे का? मी फास्ट याच्यामुळे घेत आहे थोडं जस्ट बिकॉज ऑफ की याच्यामध्ये असं काही एकदम निंजा सायन्स नाहीये. सगळ्यांना कळतंय येस और नो बोला. Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. ठीक आहे. बघा नंतर बेसिक्स कंपोनंट्स ऑफ ऑर्डिनो रोबोट्स. आता बेसिक कंपोनंट ऑर्डिनो रोबोट्समध्ये आपल्याला कुठले कुठले रिक्वायर्ड असतात त्याच गोष्टी आपण बघितल्या. सर या 5 गोष्टी मोस्ट रिक्वायर्ड असतात की ज्याच्या मदतीनेच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यानंतर बिल्डिंग अँड सिम्पल ऑर्डिनो रोबोट्स. आता ऑर्डिनो रोबोट जर तुम्हाला बिल्ड करायचे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी करायला म्हणजे स्टेप्स कुठल्या असतात. आता या स्टेप्स मे बी जसा वेदांत आणि मी आता मी बेसिकली काय करेन, मी या स्टेप्स फॉलो करतो त्याच्यामुळे मी इथे लिहिलेलं आहे माझ्या स्टेप. पण आता वेदांत काय म्हणाल, नाही सर मी पहिले रोबोटचा जो हार्ट आहे तो रेडी करून घेतो त्याच्यानंतर रोबोटची डिझाईन ठरवेल. ठीक आहे. आता होऊ शकते प्रत्येकाचं विजन आणि मिशन वेगळं असते, प्रत्येकाची आयडियाज वेगळे असतात. तर मी काय कर म्हणजे बेसिकली ज्या युनिव्हर्सली ज्या प्रोसेस फॉलो केल्या जातात ना त्या गोष्टी मी इथे रेसिपी लिहिल्या की असेंबल यायचीच. आता मला सांगा जर तुम्हाला बाहेर जायचं तुम्ही पहिले चेहरा धुवाल की नाही? ब्रश कराल, झोपेतून उठाल, ब्रश कराल, करेक्ट? येतं का लक्षात? हॅलो. Yes, sir. हा असेंबल चेसिस म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल तुम्ही झोपेतून उठल्या, ब्रश कराल आणि त्यानंतर फ्रेश व्हाल. त्यानंतरची गोष्ट आहे म्हणजे असेंबल चेसिस. आता ही झाला आपलं लँग्वेजमध्ये की आपण कसं. पण आता याच्या लँग्वेजमध्ये असं की ही जी बॉडी आहे ही चेचिस पूर्ण रेडी करून घ्यायची. फक्त कनेक्शन नाही करायचे, फक्त ही चेचिस म्हणजे तुम्हाला ऐकताना थोडं आयडिया येते ना की फक्त त्याची चेचिस रेडी करून घ्यायची, सेन्सर्स वगैरे लावायचे राहायचे. त्यानंतरचा पार्ट आहे सेकंड राहणार अटॅच दी मोटर अँड व्हील्स. आता तर काय त्याच्यानंतरची स्टेप राहणार फक्त चेचिस उभी केली, कारण ही चेचिस उभी करायला मिनिमम तुम्हाला 3 तास लागू शकतो. कारण ही चेचिसमध्ये त्याचे कनेक्शन करायला थोडं त्रासदायक असतं. ठीक आहे. मिनिमम 3 अवर्सचा टाइम लागू शकतो आणि त्यानंतर जर तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाली त्यानंतर तुम्ही हाफ अन अवर किंवा 15 मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही रेडी करू शकता. त्यानंतर अटॅच दी मोटर. आता तुमची तुम्ही फ्रेश झाले त्यानंतर तुम्ही काय कराल, तुम्ही कपडे चेक कराल की सर आपल्याला कुठलं सॉरी त्यानंतर आपल्याला कुठलं बाहेर जायचं आहे, पण बाहेर आपल्याला कुठले कपडे घालून जायचे. मग त्यासाठी तुम्ही काय कराल, इथे मोटर्स अँड व्हील इथे अटॅच कराल. ठीक आहे. मग ते तुम्ही काढाल. मोटर अँड अटॅच म्हणजे याच्यामध्ये काही इथे मोटर्स लावायचे आणि व्हील्स लावायचे. ती आपली सेकंड स्टेप राहणार. आपल्या केसमध्ये काय राहील की आपण झोपेतून उठलो, आंघोळ केली, त्यानंतर आंघोळ केल्यानंतरचा जो सॉरी आंघोळ करायचे त्यानंतरचा आपण अशी सीन केलाय की फ्रेश झालोय आणि त्यानंतर म्हणजे कपडे काढले आणि कपडे प्रेस करण्यासाठी ही प्रेस करण्याची पोळी आहे. ठीक आहे स्टेप. त्यानंतर काय कनेक्ट दी मोटर्स अँड ड्रायव्हर टू दी ऑर्डिनो बोर्ड्स. आता काय करायचे आपल्याला, आता कनेक्ट करायची मोटर ड्रायव्हर अँड ऑर्डिनो बोर्ड्स. आता इथे जसं मी ऑर्डिनो बोर्ड्स आणि इथे मोटर ड्रायव्हर लाईक कनेक्ट केलंय तर ती लाईक आपली स्टेप राहणार की आपण त्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर बिहाइंड द सीन आपण काय करायला आता आंघोळीला आणि त्यानंतर फ्रेश होऊन कपडे वगैरे घालायचं सीन. यामध्ये थर्ड स्टेप आहे. त्यानंतरचा सीन आहे त्यानंतर इथे अटॅच दी सर्व मोटर. आता अटॅच सर्व मोटर काय करायचं आपल्याला इथे बेसिकली बघायचं आहे. आता जसं इथे मध्ये सर्व मोटर्स आपण लिहिले नाहीये पण याच्यामध्ये सर्व मोटर लागलेले दिसते इथे सगळ्यांना. ही सर्व मोटर आहे. कुठली सर्व मोटर असेल ही कोणी सांगू शकेल? ब्ल्यू कलर लास्ट सेशन मध्ये मी ऑलरेडी घेतलाय. बता दो यार. हॅलो हॅलो हॅलो. साक्षी, गौरी, वेदांत. हा. वेदांत सांग कुठली मॉड्यूल आहे? Yes, sir. ते मायक्रो आहे वाटते. मायक्रो आहे. करेक्ट. मायक्रो आहे. SG90 जी तुम्हाला दिली होती ना मी तुमच्या हातामध्ये तीच आहे ती मायक्रो SG90 सर्व मोटर.
त्यानंतर ही अटॅच केला आहे आपण अटॅच सेन्सर. त्यानंतर काय त्यानंतरची स्टेप्स आहे इथे की तुम्हाला इथे ठीक आहे इथे दिलाय की अच्छा हा ठीक आहे. त्यानंतर मी तुम्ही मोठा ड्रायव्हर लागला त्यानंतर अटॅच सेन्सर केला. सेन्सर अटॅच केला म्हणजे काय तुम्हाला बेसिकली तुम्हाला आधी कनेक्शन तर करावं लागेल ना. त्यानंतर काय करेल की त्यानंतर आपण अपलोड कोड करूया. नंतर आता अपलोड कोड केल्यानंतर काय की समजा जर तुमचा कोड रेडी असेल तर इट इज गुड. रादर दॅन तुम्हाला काय करावं लागेल की त्या गोष्टी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप जावं लागेल. तुम्हाला कोडिंग लिहावं लागेल. कोडिंग लिहिल्यानंतर तुम्हाला एरर येतील, बग्स येतील. त्या एरर्स तुम्हाला सॉर्ट आउट करत 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 तुम्हाला लास्टच्या पोझिशन पर्यंत जावं लागेल. येतं लक्षात? तर त्या स्टेप्स बेसिकली तुम्हाला या स्टेप्स तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्याल आणि या गोष्टी तुमच्याकडे ठेवाल जेणेकरून तुम्हाला या गोष्टी डेफिनेटली येणार आहे. तुम्हाला तुमचे एक्सटर्नल जेव्हा येतील तेव्हा या गोष्टी विचारतील. एक काम करा या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही ग्रुपला टाका म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये ऍटलीस्ट सेव्ह तरी राहील. चलो फास्ट. ठीक आहे. खूप सगळ्यांनी काढला असेल. त्यानंतरचं कन्क्लुजन. त्यानंतरचं काय की इथे ठीक आहे. त्यानंतरचा एक आहे की स्टेप्स झाल्या आपल्या असेंबल केल्या रोबोट. त्यानंतर अटॅच केल्या आपण मोटर सर्वो अटॅच केल्या. त्यानंतर आपण कनेक्ट केले. त्यानंतरचा आहे ऑर्डिनो बोर्ड अटॅच सर्व सेन्सर्स केले. त्यानंतर काय की आपण राईट अपलोड कोड केला म्हणजे काय की आपल्या इथे रोबोट आता रेडी झालाय. फॉर एक्झाम्पल स्टेप्स या फॉलो केल्यानंतर त्यानंतर काय की कन्फ्युजन आता फर्दर प्रोसेस. आता काय की आपण बेसिकली या गोष्टी डिझाईन केल्याच्या नंतर आपल्याला आता मॅटर करते की आपण कुठल्या गोष्टी आता त्याच्यानंतरच्या गोष्टी कुठल्या आपल्याला बघायच्या आहे. त्यानंतर आपण जसं रोबोट डिझाईन केला. रोबोटिक्स कंबाईन दी मल्टिपल डिसिप्लिन्स. ठीक आहे. आता माहिती आहे का याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला रोबोट्समध्ये तुम्हाला खूप जास्त कॉम्प्लिकेशन असतात. की तो डिझाईन करण्यासाठी किंवा त्याचे जे कनेक्शन असतात त्याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम जातात. जेव्हा तुम्ही हँड ऑन एक्सप्लेन घेता तेव्हा खूप जास्त तुम्हाला प्रॉब्लेम जातात. कारण कसं असतं की एखाद्या वेळेस आपलं व्होल्टेज कमी जास्त होऊन जातं. त्यामध्ये आपला मोटर ड्रायव्हर उडून जातो, आपला सेन्सर उडून जातो, त्यानंतर आपला ऑर्डिनो उडून जातो. एक जरी कनेक्शन आपलं मागे पुढे झालं ना तर झालं. 1000 रुपयाचं लॉस कुठेच नाही गेला. फक्त एक वायर मागे पुढे झाला ना तर 1000 रुपयाचा लॉस डेफिनेटली फिक्स आहे. आणि हा 1000 रुपये फक्त एकदम मी लोएस्ट व्हॅल्यू सांगतो रोबोट डिझाईन करण्याच्या मध्ये. 1000 रुपये मिनिमम तुमचा एका वायर जर चेंज झाला तर 1000 रुपये तुमचे गेले. असं असतं. तर तुम्हाला त्या गोष्टी हँड ऑन एक्सपिरियन्सनी येतात. त्यानंतर तुमचे जे मेंटॉर्स असतात त्यांच्याच मदतीने तुम्ही या गोष्टी डिझाईन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर काय स्टार्ट दी विथ स्मॉल प्रोजेक्ट अँड दी ग्रॅज्युअली मूव्ह दी कॉम्प्लेक्स वन. तुम्हाला जसं स्टार्ट करायचं असेल तुम्हाला स्टार्ट करावं लागेल आपल्या स्मॉल आणि एकदम स्मॉलर प्रोजेक्ट म्हणजे जसं मी आता जसं सांगितलं की एक आपण बनवूया ना. फॉर एक्झाम्पल काय करेल आपलं स्टार्टिंगचे प्रोजेक्ट रोबोट आहे. जसा फॉर एक्झाम्पल एक आहे आदित्य काय करेल सर मला रोबोट डिझाईन करायचं. आदित्य काय करेल फर्स्ट जे त्याचे स्टेप राहणार ते काय करेल तो की फक्त रोबोट डीची बॉडी डिझाईन करेल. कुठल्याही सेन्सर सोबत इंटरफेस नाही कुठलाही नाही. तो काय करेल इथे याच्यावरती एक मोठा ड्रायव्हर लागला त्यानंतर तो काय करेल फक्त हा रोबोट चालतोय का त्याच्यामध्ये काहीतरी डायरेक्शन देऊन देईल की 9 मिनिट समजा 30 सेकंद हा फॉरवर्ड जाईल, 30 सेकंद हा लेफ्ट जाईल, 30 सेकंद हा बॅकवर्ड जाईल. अशा गोष्टी काहीतरी त्याने टास्क दिला. त्यानंतर त्या गोष्टी तो परफेक्टली रोबोट डिझाईन होतोय का त्या गोष्टी होते तो डिझाईन म्हणजे तो त्याची फर्स्ट स्टेप राहणार. त्यानंतर तो कॉम्प्लेक्स मध्ये जाईल. त्यानंतर तो एक सेन्सरचा इंटरफेस करायचा, त्यानंतर 2 सेन्सरचा, 3 सेन्सरचा असे मग आपण मल्टिपल सेन्सरचा त्याच्यामध्ये इंटरफेस करून जाऊ शकतो. त्यानंतरचा पार्ट आहे की आणि त्याच्यानंतर सुद्धा हा रोबोट्समध्ये समजा एक ऑर्डिनो लागलाय असे कुठले कुठले रोबोट्स आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल्स ऑर्डिनोज त्यांना मल्टिपल सेन्सरची इंटरफेस करावा लागतो. येत्या लक्षात या गोष्टी थोड्या लक्षात ठेवाल की रोबोट फक्त एकाच ऑर्डिनोनी डिझाईन होतो म्हणजे तो वर्किंग लेफ्ट राईट. बट तुम्हाला जर मल्टिपल तुम्हाला गोष्टी जर त्याच्यामध्ये ऍड ऑन करायचे मल्टिपल फीचर्स करायचे तुम्हाला मल्टिपल मायक्रो कंट्रोल तुम्हाला यूज करावं लागतं. अदर दॅन तुम्ही जे ऑर्डिनो मेगा सारखे जे बोर्ड्स आहेत त्याचे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला या स्टेप्स कळल्या होप सो. चला सांगा कोणाकोणाला या स्टेप्स कळल्या. चलो बताओ. ओके ओके. दोघांचे 7 वरती आहे. 3 4 5 6 7 8 ओके ठीक ऑलमोस्ट लोकांना कळलंय. त्यानंतरची स्टेप्स आहे की आपण आता जर तुम्हाला समजा इन केस जर तुम्हाला असं आहे की सर आधीची समजा तुला आयडिया घ्यायची आहे की तुम्हाला रोबोट्स कसे असतात कसे दिसतात काय गोष्टी कारण स्टार्टिंगला या गोष्टी नाही आयडिया आहेत. त्या गोष्टीसाठी तुम्ही ऍक्च्युली मला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर तुम्हाला असं आहे की तुम्हाला सर तुमचे काही विजन मिशन्स आहे की सर असाच काही होऊ शकतो का त्यासाठी तुम्ही मला डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतरचा सीन आहे की तुम्ही ऑर्डिनो ऑफिशियल वेबसाईट ऑर्डिनोची जी वेबसाईट आहे ऑर्डिनो.cc यावरती जाऊन तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स आहे त्यावरती बघू शकता. यावरती तुम्हाला
ब्लॉग्स वगैरे मिळतील तुम्हाला, तिथे प्रोजेक्टचे डिझाईन्स वगैरे मिळतील. त्यानंतर युट्यूब आहे त्यावरती तुम्ही जाऊन सर्च करू शकता. त्यानंतर रोबोटिक्सचे ट्युटोरियल्स आहेत, त्या गोष्टी सुद्धा अवेलेबल्स आहेत. त्या रोबोटिक्सच्या ट्युटोरियलवरती तुम्ही बघू शकता. त्यानंतर ऑनलाईन रोबोटिक कम्युनिटीज. आता याच्यामध्येच काय की रोबोटिक्समध्येच कम्युनिटी सुद्धा असतात. कम्युनिटी म्हणजे इन द सेन्स की तुम्हाला एक गिटअप जसा प्लॅटफॉर्म आहे ना, तसा एक कम्युनिटीसाठी एक प्लॅटफॉर्म असतो, ज्याच्यामध्ये रोबोटिक्सवाले जसे एन्थुजियास्ट लोक असतात. जसा फॉर एक्झाम्पल मी पण त्या एका रोबोटिक्स कम्युनिटीचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की जे पण आम्ही डिझाईन्स करत असतो ना, त्या डिझाईन्स आम्ही त्यावरती अपलोड करत असतो. त्या मग तुम्हाला तिथे आयडियाज येतात की कशा कशा प्रकारचे रोबोट्स तिथे डिझाईन होतात, काय गोष्टी आहे त्या गोष्टी आहे. बेसिकली जी ऑनलाईन रोबोटिक्स कम्युनिटी तुम्ही जॉईन करू शकता, रोबोटिक्स ट्युटोरियल बघू शकता, ऑर्डिनरी वेबसाईट ऑफिशियल आहे त्यावरती बघू शकता की ऍक्च्युली रोबोट्स कसा काम करतोय ना. त्यानंतर या स्टेप्स आहे: असेंबली, चेचिस, अटॅच दी मोटर व्हील्स अँड कनेक्ट दी मोटर ड्रायव्हर, त्यानंतर अटॅच सेन्सर, त्यानंतर काय राईट त्यानं अपलोड कोड. त्यानंतरचा पार्ट आहे की कुठले कुठले कंपोनंट आपल्याला रिक्वायर्ड असतात: ऑर्डिनो बोर्ड्स, मोटर ड्रायव्हर, सेन्सर्स, पॉवर सप्लाय आणि चेसिस. त्यानंतरचा आहे की हा मोस्टली तुम्हाला मी सांगतोय या गोष्टी, हा स्लाइड तुमच्यासाठी एवढी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही यांचा विचार सुद्धा नाही करू शकत. हा डेफिनेटली रटलेला क्वेश्चन आहे. हा तुम्हाला रटलेला क्वेश्चन आहे की तुम्हाला हा लिहावाच लागेल, लिहावा आणि त्यानंतर तुम्हाला हा विचारावाच लागेल. सॉरी, जे प्रोफेसर आहे ना ते तुम्हाला डेफिनेटली हा क्वेश्चन विचारेल की व्हॉट इज मीन बाय ऑर्डिनो, ऑर्डिनोचं इंट्रोडक्शन सांगा किंवा त्याची डेफिनेशन सांगा. ही तुम्ही रटून जा. जसं आपण सब्जेक्ट रटून जातो ना कॉलेजमध्ये, तशी ही डेफिनेशन तुम्ही रटून जा आणि सेन्सर्सची सुद्धा डेफिनेशन रटून जा की त्याचे ऍक्च्युअली वर्क तरी कसे असतात, किती पिन्स असतात, त्या गोष्टी येणाऱ्या सेशनमध्ये डेफिनेटली आपण कव्हर करूया. नंतर जे रिव्हिजन सेशन आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्या गोष्टी कव्हर करण्याचा ट्राय करू. त्यानंतर की कंपोनंट्स कोणते असतात आपल्या रोबोटिक्समध्ये, की कंपोनंट्स कुठले असतात: सेन्सर असतात, ऍक्टिव्हेटर असतात, मायक्रो कंट्रोलर असतात. त्यानंतरचा आहे इंट्रोडक्शन बघितलं की ऍक्च्युली रोबोट्स आपला कसा डिझाईन करू शकतो, रोबोट्सकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू, रोबोट्सकडे बघण्याचा आपला विजन मिशन काय असायला पाहिजे. ठीक आहे. तर ऍक्च्युली तर मला एक सांगा, सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळल्याय का? चला, ज्यांना ज्यांना कळलंय प्लीज रेज युअर हँड. कोणाला काही डाऊट्स आहे का? सर एखादा पॉईंट कळला नाही. आणि आता जेवढं जास्त फास्ट हे जसं सेशन आपलं जसं हाफ एन मध्ये ऑलमोस्ट कव्हर झालंय, तसेच सेशन आहे ना, त्याच्याचमुळे म्हटलं की तुमचा जे आता जे रिमेनिंग 15 डेज आहे त्या गोष्टींमध्ये आपण डेफिनेटली जे तुमची रिक्वायरमेंट आहे ते आपण फुलफिल करूया. त्याच्यामध्ये जे डेज कमी करायचे आहे ते आपण ट्राय करू. ओके, चालेल? हॅलो हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, सब हॅप्पी, खुश आहे सब? हॅलो हॅलो. आदित्य, खुशी इन दी सेन्स मला म्हणायचं आहे की तुमच्या गोष्टी, तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे त्या गोष्टी फुलफिल होत आहे ना. ज्या गोष्टींचं तुम्ही एक्सपेक्टेशन घेऊन आले आहे का सर हम एम्बेडेड सीखेंगे, हमको एटलीस्ट कुछ ना कुछ तो आइडिया आ जाएगी, हमें रोबोट सिखाने आ जाएंगे, हमें प्रोजेक्ट डिजाइन करने आ जाएंगे. बरोबर आहे? Yes, sir. चला. हा, तुम्हाला मी कास्टर व्हील दाखवतो. कास्टर व्हील कसा असतो. हा बघा, असा असतो. हा आपला व्हीलचेअर असतो ना, आपली व्हीलचेअरला अशी काहीतरी व्हील्स असतो, बरोबर. त्यानंतर हा असतो, याला कास्टर, याला पण कास्टर व्हील म्हणतात आणि याला पण कास्टर म्हणतो. फक्त हा सर्क्युलर आहे. सॉरी, हा सर्क्युलर आहे. याच्यामध्ये असं असतं ना, आपली पेनाची टीप असते ना, पेनाच्या टीप सारखं असतं पूर्ण. फक्त पेनाची टीप जी असते ती एकदम छोटी असते, ही थोडं मोठी असते. याच्यामध्ये असं असतं की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इथे हा जो असतो ना, छर्रा असतो. छर्रा म्हणजे गोल 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 सर्क्युलर टाईप फिरत असतो. नंतर ही असतात, ही जी आपल्या व्हीलला लागलेली असते, जे आपल्या मोटर, सॉरी, जी आपली व्हीलचेअर असते त्याला लागलेली गोष्ट आहे ती. इथे लक्षात कळलं सगळ्यांना? चलो बताओ, येस और नो. ओके. ऑटोच्या समोरचा चक्का, करेक्ट भाऊ, एकदम करेक्ट. ऑटोच्या समोरचा चक्का म्हणजे हा ऑटोच्या समोरचा चक्का. पण याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये थोडा रोबोट्स इम्बॅलन्स होण्याचा ट्राय करतो, पण हा जो असतो याच्यामध्ये इम्बॅलन्स होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही मोस्टली जर प्रोजेक्ट डिझाईन करायचा ट्राय कराल ना, तर हा प्रिफर करा. किंवा मला विचारून घ्याल की सर आम्हाला प्रोजेक्ट डिझाईन करायचा, तर कुठला आपण प्रिफर करायचा. कारण कसं असतं की ते प्रोजेक्ट वाईज तुम्ही हे जे कंपोनंट्स असतात ना, जसं कुठल्या प्रोजेक्टला हा कंपोनंट वापरावा लागतो, कुठल्या कंपोनंटला हा वापरावा लागतो, कुठल्या प्रोजेक्टला कुठला ऑर्डिनो, कुठल्या प्रोजेक्टला कुठले रिक्वायरमेंट असतात, तर त्या गोष्टीसाठी थोडं गो थ्रू जाल. ओके, समझ में आ रहा है सबको? सगळ्यांना कळते?
किसी को कोई Yes, डाउट, sir. यस और नो बताओ, हाथ ऊपर करने से कुछ नहीं होगा। येस और नो मला सांग, आदित्य कडलं? Yes, sir. गौरी, Yes, sir. रेणुका, Yes, sir. श्रेया, साक्षी, Yes, sir. सानिया, Yes, sir. श्रेया, श्रेया, Yes, sir. तन्वी, Yes, sir. वेदांत। काढलं. ओके, ठीक है। तो अभी अपन यहाँ पे सेशन अभी रैप अप करते हैं, मिलते हैं कल का जो भी शेड्यूल रहेगा मैं अभी आपको ग्रुप पे कन्वे कर दूंगा, जो भी टाइम्स अँड ऑल रहेगा। क्योंकि आता सीन काय माहिती आहे का, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे की तुमचा आता रॅपअप करावा लागेल याच्यामुळे की तो उद्याची प्लॅनिंग किंवा उद्याचा जो राहील तो तुम्हाला जो टाइम्स कमी करून म्हणजे जे 45 डेजचा जो सेशन आहे तो तुम्हाला ॲक्च्युली 35 डेजमध्ये तुम्हाला कव्हर करायचा आहे। तर तो डेफिनेटली आपण कव्हर करूया। 45 डेजचा आपण 35 डेजमध्ये आपण कव्हर करू शकतो। फक्त तुम्हाला एका दिवशी 2 सेशन तुम्हाला घ्यावं लागेल, ठीक आहे? नंतर पण युट्यूबला तो व्हिडिओ 45 डेजसाठीच येणार। येतं लक्षात? कळलं सगळ्यांना? Yes, sir. हो सर कळता. ठीक है, चालेल। चलो, तो अभी यहाँ पे रुक जाते हैं, मिलते हैं कल। जो भी टाइम रहेगा मैं ग्रुप पे कन्वे कर दूंगा। आणि जे पण रिमेनिंग जे लवकर नाही आहे त्यांना म्हणा ॲटलिस्ट जॉईन व्हा। ॲटलिस्ट जे 15 डेज आहे लास्टचे, याच्यामध्ये 15 नाही आहे, किती आहे, 5-6 दिवस आहे, बरोबर? 9 आणि 15, 15 मध्ये तुम्ही आज 14 म्हणत आहे, ठीक आहे? म्हणजे मोस्टली 13लाच आपल्याला कव्हर करावं लागेल, कारण सेंड ऑफ टाईप राहणार मग 15-14ला, ठीक आहे? त्या गोष्टी तुम्हाला बघावं लागेल। म्हणा 3-4 दिवस आहे, जॉईन करा। नंतर फक्त युट्यूबचा सीन करून तुम्हाला काहीच होणार नाही, एवढं मी सांगतो। ज्या गोष्टी तुमच्या इथे क्लिअर होतात त्या गोष्टी तुम्हाला युट्यूबचे सेशन बघून तुम्ही काहीच नाही करू शकणार, कळतंय? त्याच्यामुळे जे पण जॉईन नाही होत आहे त्यांना म्हणा जॉईन करा, आणि जे जॉईन होत आहे त्यांचं खूप चांगलं, ते डेफिनेटली जे पण क्वेश्चन येतील त्यांना समोर जाऊ शकणार, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा तुमचाच एक जो सेशन राहील त्याच्यामध्ये तर मोस्ट प्रोबेबली तुमची स्ट्रेंथ असणं खूप जास्त रिक्वायरमेंट राहणार, कारण तुम्हाला असं प्रिपेअर करून देण्यात येईल की तुम्हाला कुठले क्वेश्चन्स येणार, तुम्हाला कुठले क्वेश्चन्स रिक्वायर्ड असेल, तुम्हाला कुठले क्वेश्चन, तुम्हाला पूर्ण करिक्युलममध्ये एक रॅपिड फायर होईल, जो पूर्ण सेशनच रॅपिड फायरचा राहील स्टार्टिंग टू एंडिंग। त्याच्यामध्ये तुमचे डाऊट्स असतील ते क्लिअर करावे, आणि त्यानंतर जे तुमचा रॅपिड फायरमध्ये तुमचे आन्सर तुम्हाला एक आयडिया येऊन की क्वेश्चन आन्सर द्यावं लागतात त्यांना। कळलंय? कळतंय सगळ्यांना? Yes, Yes or sir. no? ठीक आहे, चालेल। आतासाठी आपण सध्या थांबून जाऊया, भेटूया उद्या। जो भी टाइम रहेगा मैं बता दूंगा, ठीक है? चलेगा? हेलो, हो की नहीं? Okay. ठीक हो है, सर. चला। ओके, चलो, बाय बाय।